पाठोपाठ कबूतर वाचवण्यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही। कबूतरांना खाद्य देण्याबाबत नियम तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत। कबूतराची विष्ठा साफ करण्याचं तंत्र आहे, त्याचाही विचार करा। या संदर्भात माजी मनेका गांधी यांच्याशी चर्चा झाली असल्याचं ते म्हणालेत। हायकोर्टात राज्य सरकार आणि महापालिकेनं ठाम भूमिका मांडावी। पर्यायी व्यवस्था होईस्तोवर महापालिकेनं कंट्रोल फीडिंग करावं। गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाणार असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। अजित पवार यासह गणेश नाईक, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा हे सर्व मंत्री उपस्थित होते। कबूतर वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे। महादेवी हत्तींनी पाठोपाठ आता मुंबईमध्ये कबूतरांसाठीचा सुद्धा पुढाकार पाहायला मिळतो आहे। अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये कबूतरखाना हा अचानक बंद करणं योग्य नसल्याचं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। त्यांना योग्य खाद्य देण्याबाबत नियम तयार करण्याचं असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। तसंच गरज पडली तर सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। कबूतर वाचवण्यासाठी सुद्धा आता पुढाकार घेतल्याचं बघायला मिळतं आहे। एकीकडे कोल्हापुरामध्ये माधुरी हत्तींसाठी मोठा लढा उभारला गेलेला आहे। तिला पुन्हा वंतरामधून आणण्यासाठीची मोठी मोहीम हाती घेतली गेलेली आहे। तर इकडे मुंबईमध्ये सुद्धा कबूतर वाचवण्यासाठी पुढाकार पाहायला मिळतोय। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, या संदर्भात अधिकची माहिती। आपण जर बघितलं असतं तर कबूतरखान्यासंदर्भात एक वाद निर्माण झाला होता। जैन समाजानं खऱ्या अर्थाने विरोध केला होता कबूतरखाने बंद करण्यासाठी आणि त्या संदर्भातली आज बैठक जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय जो आहे तो घेतलेला आणि पुढाकार घेताना पाहायला मिळत आहे। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं खरं तर मुख्यमंत्र्यांनी बैठकीत म्हटलंय। त्यासोबत कोणत्या वेळेत फिडिंग व्हावे आणि कोणत्या वेळेत होऊ नये असा नियम तयार करता येईल आणि आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करावा लागेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी बैठकीत म्हटलंय। त्याचसोबत कबूतराची विष्ठा साफ करण्याचं तंत्र आहे त्याचाही विचार करा। या संदर्भात माजी मनेका गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचं या बैठकीत आहे ते त्यांनी केलंय। त्याचसोबत हायकोर्टात राज्य सरकार ठाम भूमिका मांडावी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या। त्याचसोबत आणखी काही महत्त्वाचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले त्यामध्ये सुशांत, या संदर्भातले पुढील अपडेट आपल्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। या संदर्भामध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा नेमकं काय म्हणालेले आहे पाहूया। महानगरपालिका जोपर्यंत हा साठी काय निर्णय होत नाही तोपर्यंत तिथेच कबूतरखाना सुरू राहावे, कबूतरखाना मारू नये यासाठी हायकोर्टामध्ये प्रतिवेदन करणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानतो की त्याने अतिशय लोकांची भावना समजून एक निर्णय दिलेला आहे। आज पासून कबूतरखानामध्ये रेस्ट्रिक्टेड फिडिंग ने जे काय साफसफाईची जे टाटाने एक मशीन काढली ते सर्व मशीनचा उपयोग करून कोणाने काय त्रास होऊ नये असा काम आजपासून सुरू होणार आहे।